राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहीही आलबेल नाहीये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्याही क्षणी फुटू शकतो आणि पटेल आणि तटकरे गट हा राष्ट्रवादी पासून वेगळा होऊन काहीतरी वेगळी राजकीय भूमिका घेऊ शकतो अशी सध्याची परिस्थिती आहे। आता अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद देणं किंवा त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करणं या सगळ्या गोष्टीमध्ये पटेल असतील, तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील या सगळ्या नेत्यांनी पुढाकार घेतला होता आणि अजितदादांची राख थंड होण्याच्या आतच त्यांनी सुनेत्रा पवारांचा शपथविधी करून घेतला होता। मग अजित पवारांच्या मृत्यूला अजून 4 महिने पूर्ण झालेले नसताना या नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष का निर्माण झालाय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार या एक मोठा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत आणि हा निर्णय जर झाला तर त्याच दिवशी किंवा त्यानंतर लगोलग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे होऊ शकतात, हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो। आता तो निर्णय नेमका काय आहे आणि पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांच्या विचाराधीन कोणत्या गोष्टी आहेत त्या गोष्टींबद्दल सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर या संघर्षामध्ये तुम्हाला पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांची भूमिका योग्य वाटते की पटेल आणि तटकरेंची भूमिका योग्य वाटते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर अजित पवारांच्या निधनानंतर ज्या नेत्यांनी सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी किंवा उपमुख्यमंत्री करण्यासाठी पुढाकार घेतला त्याच नेत्यांसोबत सुनेत्रा पवारांचे आणि पार्थ पवारांचे वाद का सुरू झालेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट का पडली आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला या संपूर्ण 4 महिन्यांचा घटनाक्रम समजून घ्यावा लागेल। आता काय घटनाक्रम तर 28 तारखेला अजित पवारांचं निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्राला यामुळे शॉक बसला। अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सुद्धा हा शॉक होता। पण अजित पवारांचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे 4 नेते आहेत म्हणजे सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील किंवा धनंजय मुंडे असतील हे नेते ऍक्टिव्हेट झाले आणि त्यांनी अजित पवारांची राख थंड होण्याच्या आधीच सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी करून घेतला। आता हे नेते या सगळ्या प्रक्रियेमध्ये हायपर ऍक्टिव्ह झालेले दिसत होते आणि हे नेते जसं सांगतात तसंच सुनेत्रा पवार वागतायत असंही दिसत होतं। म्हणजे अगदी पत्रकार परिषदेमध्ये सुनेत्रा पवार बसलेल्या असताना त्यांना काढून देऊन पुन्हा नंतर पत्रकार परिषद कंटिन्यू केलेली सुद्धा तुम्ही बघितली असेल किंवा मीडियाच्या माध्यमातून या गोष्टीची चर्चा सुद्धा झाली होती। आता उपमुख्यमंत्री पदानंतर सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी सुद्धा वर्णी लागली आणि त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागत असताना सुद्धा हे 4 नेते पुढाकार घेताना आपल्याला बघायला मिळत होते। आता सुरुवातीच्या काळामध्ये सर्व काही आलबेल होतं आणि सुनेत्रा पवार यांचा फक्त चेहरा वापरला जातोय पण मागून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पक्ष चालवतायत किंवा सुनेत्रा पवार यांचा वापर फक्त बाहुल्यासारखा केला जातोय पण या कळसूत्री बाहुल्यांचा सूत्रधार कोणीतरी वेगळाच आहे हे सगळ्यांच्याच लक्षात येत होतं। कारण सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांची पक्षावर निर्माण होणारी पकड ही सर्वांना दिसत होती किंवा ती सर्वांना जाणवत होती। आता सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्षपदी बसल्या, त्यांनी सगळी पक्षाची सूत्र स्वतःच्या हातात घेतली आणि त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली आणि ती गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाला दिलं गेलेलं एक पत्र। आता हे पत्र दिलं होतं सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यांना। आता निवडणूक आयोगाला या नेत्यांनी जे पत्र दिलं त्या पत्रामध्ये राष्ट्रीय अध्यक्षाला जे अधिकार असतील तसेच समकक्ष अधिकार हे राष्ट्रीय कार्याध्यक्षाला सुद्धा असतील असं सांगण्याचा प्रयत्न केला आणि यातून राष्ट्रीय कार्याध्यक्षपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपद हे एका इक्वल लेवलला किंवा एका समान पातळीवर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला। म्हणजे प्रफुल्ल पटेलांना राष्ट्रीय अध्यक्षाकडे जे अधिकार आहेत तसेच अधिकार किंवा सिमिलर टाईपचे अधिकार देण्याचा प्रयत्न या पत्रामधून त्यांनी केलेला दिसतो आणि यातून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत हे सुनेत्रा पवारांना कळालं आणि हे पत्र सुनेत्रा पवारांच्या समोर आल्यानंतर सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला आणखी एक पत्र लिहिलं आणि अजित पवारांच्या निधनापासून ते सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत आमच्या पक्षाकडून जो काही पत्रव्यवहार केला गेला तो पत्रव्यवहार रद्द ठरवण्यात यावा असं हे पत्र होतं। म्हणजे काय तर सुनेत्रा पवारांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी जे पत्र दिलं
ते पत्र रद्द करण्याबद्दल निवडणूक आयोगाला अप्रत्यक्षपणे सांगितलं होतं. आता सुनेत्रा पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न हाणून जरी पाडला असेल तरीही या प्रकरणामुळे सुनेत्रा पवारांच्या मनात या दोन्ही नेत्यांबद्दल अविश्वास निर्माण झाला आणि हा अविश्वास पुढच्या प्रकरणामध्ये आणखी वाढलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि काय ते प्रकरण, तर आता हा अविश्वास निर्माण झाल्यामुळं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे हायपर ऍक्टिव्ह झालेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे पक्षाचे जे अफेअर्स आहेत त्याकडे त्यांनी बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात केली आणि पार्थ पवारांच्या या बारकाईने लक्ष देण्यातून त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली आणि ती गोष्ट म्हणजे पक्षाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये झालेली गडबड. म्हणजे अजित पवारांचं निधन झाल्यानंतर ज्यावेळी सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी पक्षाच्या खात्यावर फक्त 2 लाख रुपये शिल्लक होते. म्हणजे एवढा मोठा पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा श्रीमंतांचा किंवा श्रीमंत नेत्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो, त्या पक्षाच्या खात्यात फक्त 2 लाख रुपये शिल्लक होते. आणि पार्थ पवार ज्यावेळी या आर्थिक व्यवहारांच्या खोलात गेले त्यावेळी त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी चॉपरची बिलं ही वाढीव लावलेली आहे किंवा जिथं चॉपरनं जाणं आवश्यक नाही तिथं ते चॉपरनं गेलेले आहेत किंवा पक्षाच्या पैशावर ही लोक गाड्या फिरवत आहेत. आणि एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला नेत्यानं स्वतःच्या ब्युटी पार्लरची बिलं सुद्धा पक्षाच्या खात्यातून भरली आहेत, हे पार्थ पवारांच्या लक्षात आलं. आता कोणाची ब्युटी पार्लरची बिलं पक्षाच्या खात्यातून गेली असतील हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता ते नाव मी घेणार नाही, ते नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता पक्षाचा हा भोंगळ आर्थिक कारभार पार्थ पवारांच्या लक्षात आला आणि त्यामुळं पार्थ पवारांनी पक्षाच्या बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांना याबद्दल जाब विचारला आणि ही बिलं कशी काय पास झाली याबद्दल त्यांनी विचारणा केली आणि यातून दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाला आणि सुनेत्रा पवार पार्थ पवार विरुद्ध सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असा एक संघर्ष किंवा अशी एक दरी ही वाढलेली आपल्याला बघायला मिळाली. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधला हा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला, तो म्हणजे विधान परिषदेच्या उमेदवाराच्या निवडीवेळी. म्हणजे पार्थ पवारांनी भाजपचे माजी राज्यसभेचे खासदार असलेल्या संजय काकडेंच्या मुलासाठी लॉबिंग केली आणि दुसरीकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी एका वेगळ्या उमेदवारासाठी लॉबिंग केली. आता या संघर्षामध्ये किंवा या वादामध्ये पार्थ पवारांना थोडीशी माघार घ्यावी लागली आणि जिशान सिद्दीकींना उमेदवारी द्यावी लागली. यातून पार्थ पवार काहीसे नाराज झाले आणि आपल्या म्हणण्याला पक्षामध्ये तितकंसं महत्व दिलं जात नाहीये किंवा आपल्याला क्रॉस केलं जातंय अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आता ही भावना निर्माण झालेली असतानाच आणखी एक मोठी गोष्ट घडली आणि त्यातून या संघर्षानं टोक गाठलं आणि ती गोष्ट म्हणजे एका ऑडिओ क्लिपची गोष्ट. आता मला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार ही एक ऑडिओ क्लिप नाहीये तर अशा अनेक ऑडिओ क्लिप आहेत. म्हणजे काही जण त्या 19 ते 20 ऑडिओ क्लिप आहेत असंही सांगतात. आता तुम्ही म्हणाल की रोहित पवारांनी याबद्दल वक्तव्य केलंय पण मीडियामधून सोशल मीडियामधून चर्चा होणारी किंवा रोहित पवार ज्याबद्दल बोलतात ती ऑडिओ क्लिप नेमकी काय, तर राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना एक ऑडिओ क्लिप ऐकवली. म्हणजे एकापेक्षा जास्त ऑडिओ क्लिप आहेत. या ऑडिओ क्लिप ऐकवल्या आणि या ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 वरिष्ठ नेते हे अजित पवारांबद्दल अतिशय शिवराळ भाषेत किंवा अतिशय आर्वाच्य भाषेत बोलत होते, ही गोष्ट समोर आली. आणि ही ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष अतिशय तीव्र झाला किंवा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची तळपायाची आग मस्तकाला गेली असं सांगितलं जात आहे. म्हणजे यातून आपल्या कुटुंबाबद्दल किंवा ज्या नेत्यानं त्यांना मोठं केलं त्या नेत्याबद्दल म्हणजे अजितदादांबद्दल आपल्या पक्षातल्या काही वरिष्ठ नेत्यांचे काय विचार आहेत हे पार्थ पवारांना कळालं आणि त्यातून या नेत्यांना आता बाजूला करून आपण वेगळ्या पद्धतीने पक्ष चालवायचा अशी खुणगाठ सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी बांधली आणि त्यातून या संघर्षानं आता टोक गाठलंय असं दिसतंय. आणि यातूनच ती कार्यकारिणीची यादी आली होती. म्हणजे ज्या यादीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचं नाव नव्हतं. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी सारवासारव केली आणि ही क्लरिकल मिस्टेक आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला पण ती क्लरिकल मिस्टेक नव्हती तर तो सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना सुनेत्रा पवारांनी दिलेला एक इशारा होता. म्हणजे तुमची पक्षात आता जागा राहिली नाहीये हे सांगण्याचा तो प्रयत्न होता. आता यातून दुसरी यादी आली म्हणजे करेक्ट होऊन आलेली यादी आहे. त्या यादीमध्ये सुद्धा आपण जर नावं नीटपणे बघितली तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचं नाव आहे पण त्या नावासमोर त्यांचं पद नाहीये. म्हणजे सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष किंवा प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. म्हणजे तसा ठराव 26 फेब्रुवारीला ज्यावेळी सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या
त्याच दिवशी झाला होता. पण निवडणूक आयोगाला जे पत्र दिलं गेलं त्या पत्रामध्ये या दोघांच्या नावासमोर त्यांचं पद टाकलं गेलेलं नाहीये आणि यातून सुद्धा या दोघांना कॉर्नर केलं गेलंय असंच दिसतंय. म्हणजे निवडणूक आयोगाला जी माहिती पुरवली जाते तीच माहिती अधिकृत मानली जाते. तुम्ही तुमच्या बैठकीमध्ये काहीही ठराव घ्या, काहीही ठरवा, त्याला काहीही अर्थ नसतो. आणि या निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये तटकरे आणि पटेलांच्या नावासमोर पद नाहीये आणि ही गोष्ट काही क्लरिकल मिस्टेक नाहीये, तर ही गोष्ट जाणीवपूर्वक केली गेली आहे. आणि तुमचं स्थान पक्षामध्ये काय आहे हे या नेत्यांना सांगण्याचा किंवा तसा इशारा त्यांना देण्याचा प्रयत्न केलाय. आता हा झाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या घडत असलेला संघर्ष. पण या व्यतिरिक्त आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधला हा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण की सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार एक मोठा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. तो निर्णय घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून हे दोन्ही नेते बाहेर गेलेले आपल्याला बघायला मिळू शकतात किंवा त्यांनी काहीतरी वेगळा राजकीय निर्णय घेतलेला आपल्याला दिसू शकतो. आता तुम्ही म्हणाल की सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार असा काय निर्णय घेणार आहेत, तर तो निर्णय म्हणजे आदिती तटकरेंना मंत्रिपदावरून हटवणं. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही सूत्रांच्या हवाल्यानं मी तुम्हाला ही बातमी देतोय की पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे आदिती तटकरेंना मंत्रिपदावरून काढण्याच्या विचारात आहेत आणि त्यांच्या जागी सुनील शेळके किंवा इतर एखाद्या नेत्याची वर्णी लागू शकते असं सुद्धा सांगितलं जातंय. आणि जर आदिती तटकरेंना मंत्रिपदावरून जर काढलं तर ही सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी रेड लाईन असेल. कारण की तुमचं पक्षामध्ये आता काही स्थान नाहीये, तुम्ही गेले तर बरं होईल असा मेसेज आदिती तटकरेंना मंत्रिपदावरून काढण्यातून दिला जाणार आहे. त्यामुळं पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांनी जर हा निर्णय घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट ही अटळ आहे. आता ही फूट झाल्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत कोणकोणते नेते आणि कोणकोणते आमदार जातात हे बघण्याजोगं असणार आहे. ते ज्यावेळी घडेल त्यावेळी आपण त्याबद्दल बोलूच, पण तोपर्यंत थांबूयात. आता हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या या अंतर्गत वादामध्ये तुम्हाला नेमकी कोणाची भूमिका योग्य वाटते हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.